प्रेक्षकांच्या लाडक्या पुढारी न्यूजची वर्षपूर्तीच्या निमित्तानं पुढारी न्यूज महासमिट, दिग्गज नेते आणि मान्यवरांचं दिवसभर विचारमंथन। नवी मुंबई विमानतळ 8 ते 10 महिन्यात सुरू होणार, तसंच पुण्याच्या विमानतळाचं काम लवकरच पूर्ण करणार। पुढारी न्यूजच्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। दिल्लीतील हायकमांडनं परवानगी दिल्यास राज्यात कमी जागा असणाऱ्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो। पुढारीच्या महासमिटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणेंचं पुढारी न्यूजला अजब उत्तर। तुमच्या भावना दुखावल्या का? उगाच भावनिक बोलू नका, राणेंचं संतापजनक वक्तव्य। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं राणेंविरोधात आंदोलन, राणे पिता पुत्रांच्या फोटोंना जोडे मारून निषेध। कालच्या राड्यानंतर ठाकरेंची सेना आक्रमक। शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप। काल पोलिसांवर गुंड थुंकले, शिव्या दिल्या। वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक। राज्यभरात अजित पवारांच्या पक्षाचं मौन आंदोलन। फॉरेन्सिक टीमकडून राजकोट किल्ल्यावर पुन्हा पाहणी, पुतळा कसा पडला याची पडताळणी सुरू। किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, 5 सप्टेंबर पर्यंत अटकेपासून संरक्षण। पासपोर्ट अर्जाची सेवा पुढील 5 दिवस बंद राहणार। तांत्रिक कामांसाठी 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत सेवा बंद, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती।